अरे निगेटिव्ह विचार नको करू, पॉझिटिव्ह विचार कर. जगात सर्वात घाणेरडा सल्ला म्हणजे थिंक पॉझिटिव्ह. आणि आजकाल तुम्ही जे म्हणताय ते जास्त रिलेव्हंट मला याच्यामुळे वाटते की सोशल मीडियाचा खूप मोठा हात आहे का याच्यामध्ये. 100%. तुम्ही काय सांगाल की किती वेळ लागतो एक रिझल्ट दिसण्यासाठी? आता बघा आपल्या इकडे काय काय म्हणी सुंदर आहे. तूप खाल्लं की उगेल. हो बरोबर. आज रोपट्या लावलं की वटवृक्ष होत नाही. बरोबर. त्याला त्याचं संगोपन. जो आपला माइंड आहे तो ऑटो पायलट मोडवर ऍब्सोल्युटली. काय कॉन्सेप्ट आहे? आता ऑटो पायलट म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझी इच्छा आहे मी तुमच्यासोबत पूर्ण लक्ष देऊन चर्चा करावी. आवर माइंड कॅन बी आवर ग्रेटेस्ट फ्रेंड और द ग्रेटेस्ट एनिमी. हॅलो अँड वेलकम. पीओएस म्हणजेच पीस ऑफ स्टोरी या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते माइंडफुलनेस मध्ये जवळजवळ 15 पेक्षा जास्त वर्षाचा त्यांना अनुभव आहे. या क्षेत्रातला प्रवास त्यांच्या जीवनातील संघर्षामुळे सुरू झाला आहे आणि माइंडफुलनेसला त्यांनी आता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवला आहे. गेल्या दशकभरात त्यांच्या या सखोल अभ्यासासह त्यांनी खाजगी क्षेत्र किंवा खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक अशा विविध क्षेत्रातील लोकांसोबत काम केलेलं आहे. आणि सर्च इनसाइड युअरसेल्फ ग्लोबल जे ते सर्टिफाईड कोच होते, शिक्षक होते आणि ICF सर्टिफाईड वेलबिंग जो प्रोग्राम आहे, वेलबिंग कोच चा जो प्रोग्राम आहे ते यशस्वीरित्या UAE मध्ये ते घेतात आणि पुण्यामध्ये झेन एलिफंट्स ट्रेनिंग नावाने त्यांची स्वतःची संस्था आहे पुणे पाषाण येथे. सो येस, आपण त्यांना वेलकम करूयात. नितीन महाडिक सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. तुमचं स्वागत आहे पॉडकास्ट मध्ये. माइंडफुलनेस या विषयावर जो तुमचा सखोल अभ्यास आहे त्याचं ज्ञान किंवा तुमचं जो अनुभव आहे तो आमच्या ऑडियन्स सोबत आपण शेअर करावा. आणि पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे की आपण बेसिक पासून सुरुवात करूया की माइंडफुलनेस किंवा मेंटल वेलबिंग ज्यांनी कोणी ऐकलं नाही, मला तर असं वाटत नाही ऐकलं नसेल असा व्यक्ती कोणी असेल, पण ज्यांनी कोणी ऐकलं असेल त्यांच्यासाठी काय आहे माइंड ट्रेनिंग आणि म्हणजे काय तुम्ही त्याच्याबद्दल बेसिक काय सांगता? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मी कायम असं सांगतो इंग्रजीमध्ये, आवर माइंड कॅन बी आवर ग्रेटेस्ट फ्रेंड और द ग्रेटेस्ट एनिमी. मन दिसत नाही पण मनाचा प्रभाव सगळीकडे दिसतो. बरोबर. आता जगता जगता मन जसं हेलकावे खात जाईल तसं जगावं का या मनाला प्रशिक्षण देता येतं हा आपल्याला विचार करावा लागेल. आयुष्यातल्या जर का समस्या बघितल्या तुम्ही, आता फॉर एक्झाम्पल मी कधी कधी प्रोग्राम कंडक्ट करतो युवकांसाठी आणि मग काही लोकांना विचारतो तुमच्या यशामध्ये सर्वात मोठा अडथळा कशाचा असेल. काही लोक सांगतात पैशाचा. नाही, अशी उदाहरणं आहेत का ज्यांच्याकडे पैसे नव्हते खूप मोठा व्यवसाय निर्माण केलाय? हो, आहेत आहेत आहेत. मग हळूहळू अशी उत्तरे यायला लागतात. आत्मविश्वास हा एक अडथळा असू शकतो, न्यूनगंड, चिंता, एकाग्रता ढळेल हा अडथळा असू शकतो. मग मी लगेच कनेक्शन कुठे करतो, हे सगळं कशाचा भाग आहे? आणि मग कशी माइंड 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 अशी उत्तर यायला लागतात. आणि हेच माइंड सगळीकडे याचा तुम्हाला प्रभाव दिसेल. म्हणून आपण बोलीभाषेत पण म्हणतो मनाने खचला की संपला. बरोबर. उमेद खचू देऊ नका. आता ही उमेद कुठे आहे? शरीरात आहे का? ही मनात आहे. आत्मविश्वास किंवा संकल्प शक्ती ह्या सगळ्या मनाच्या क्वालिटीज आहेत. तर आणखी एक उदाहरण देतो. मी काय लोकांना विचारतो कॉर्पोरेट मध्ये ट्रेनिंग करत असताना की बाबा गेला आठवडा तुम्ही घालवला, मनाच्या कुठल्या कुठल्या अवस्थांचा तुम्हाला वारंवार अनुभव झाला? मग लोक चिडचिड, तणाव, अँझायटी निर्माण झाली, फ्रस्ट्रेशन वाटलं, काही लोक कधी कधी जरा बरं वाटलं किंवा राग आला. आता हे मनाच्या अवस्था आहे. पण ह्याच मनामध्ये प्रेम,
करुणा, श्रद्धा, सबुरी, समर्पण, ह्या सुद्धा अवस्था आहेतच. आणि ह्या मनाच्या वृद्धिंगत झालेल्या अवस्था. आता मग आपल्या हातात नाही का की ह्या मनाला ट्रेन करून अशा अवस्थेत जाता येतं का? आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये आहे, अनेक वर्षाच्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये हे सिद्ध झालेलं आहे की ह्या मनाला आपण ट्रेन करून मनाच्या ज्या ऍडव्हान्स किंवा आपण म्हणतो की डेव्हलप्ड अवस्था ह्याचा अनुभव आपण दैनंदिन आयुष्यात करू शकतो. बरोबर. आणि म्हणून आपण माइंड ट्रेनिंग हा विषय आपण आपल्या आयुष्यातनं काढूनच टाकलेला. कारण आपल्याला वाटतं की त्याला काही गरज नाही मनाला ट्रेन करायची. पण मग एखादं संकट समोर आल्यावरती आपल्याला कळतं की आता मला माझं माइंड त्रास देत. बरोबर. आणि हे माइंड दोन्हीकडे बॅलन्स ठेवावं लागतं. म्हणून आपली पूर्वीची शिकवण काय आहे? सुखात जास्त हुरळून जाऊ नको, उड्या मारू नको, पाय जमिनीवर ठेव, आणि दुःखात बुडून जाऊ नको, समतोल. म्हणजे दोघांचाही त्रास होत नाही, दोन्ही हाताळता आलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं की माइंड ट्रेनिंग, आणि आज 21व्या शतकामध्ये जितकं माइंड राडे घालतंय तेवढं जगात दुसरं कोणी राडे घालत नाही. म्हणून मी असं कायम सांगतो की आपल्याला बाहेर शत्रूची गरजच नाहीये. बसल्या बसल्या आपण आपली सुंदररित्या वाट लावू शकतो आणि किंवा अत्यंत शांती समाधानाचा सुद्धा अनुभव घेऊ शकतो बसल्या बसल्या. हे कशावरती डिपेंड आहे? हे डिपेंड आहे तुमच्या मनाचा विकास किती झालेला आहे ह्याच्यावरती डिपेंडेंट आहे. आणि हे सगळं आपल्या संस्कृतीतलं आहे, हे नवीन नाही. हे अनेक हजार वर्षापासून भारतात सुरू आहे. पण हल्ली शास्त्रज्ञ सुद्धा तेच सांगत आहेत की बाबा आम्ही संशोधन केलं, भारतीय पद्धती जी आहे ती खरी जीवनाची पद्धती नाही. बरोबर. म्हणजे बॅलन्स करण्यासाठी. एक्झॅक्टली. मग आता आपण म्हणालो जसं की तुम्ही म्हणाल की संकट समयी आपल्याला जाणवतं, पण आता तुम्ही बोलताना मला हेही सांगितलं की ते तुमच्या दैनंदिन जीवनाचा जास्त भाग असू शकतात. मग आता आपण जेव्हा हे बोलतोय तर जनरली जे विद्यार्थी आहेत किंवा कुठला व्यवसाय किंवा उद्योग करणारी व्यक्ती किंवा घरातली एखादी गृहिणी जरी असेल, तर त्यांना दैनंदिन जीवनामध्ये या माइंड ट्रेनिंगची काय आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं? व्हेरी नाईस क्वेश्चन. आता एक उदाहरण आपण परत बघूया. एका गृहिणीला समजा घरात चहा करायचा असेल, बर, ते विद्यार्थ्याला अभ्यास करायचा असेल परीक्षेसाठी, किंवा व्यावसायिकाला उत्तम ग्राहकांसोबत मीटिंग करायची असेल जिथे खूप मोठी निगोसिएशन आहे, इथे सगळीकडे एक कॉमन दुवा आहे. तो कुठला? लक्ष थाऱ्यावर असलं पाहिजे. लहानपणीपासून आपल्याला एक सूचना मिळाली, लक्ष कुठे आहे? अरे लक्ष देऊन काम कर, तू वेंधा आहे का? लक्ष कुठे असतं रे? तू लक्षच नसतं रे? हे सतत सूचना ऐकल्यात. आणि पण प्रॉब्लेम असा आहे, लक्ष द्यावं कसं हे कोणी शिकवत नाही. प्रशिक्षण कुठे आहे? बरोबर. आणि ते लक्ष भरकटलं की मग चहा होतं जाऊ शकतो, अभ्यास डोक्यात जाणारच नाही, डोक्यातनं बाहेर जाऊ शकतो. ग्राहकासोबत मीटिंग करत असताना ग्राहक काय बोलतोय, त्यांच्या काय नीड्स आहेत हे रजिस्टर होणार नाही. त्यानुसार आपण ग्राहकांना सेवा पुरवू शकणार नाही. म्हणजे अटेन्शनल स्टॅबिलिटी हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला कळतं. बरोबर. आता कधी कधी आपल्याला वाटतं हा एक मीटिंग खराब झाली तर काय झालं, चालतंय, किंवा विद्यार्थी म्हणजे जाऊ दे आज 2 तास वाया गेले अभ्यासातले काय, पण त्याचं वाढत गेलं तर तुमचं कार्यक्षमतेवर परिणाम. आणि मग अननोईंगली तुम्ही मनाला कशासाठी ट्रेन करताय? भटकण्यासाठी. आणखी एक रिसर्च सांगतो, 50% पेक्षा जास्त वेळा आपलं लक्ष वर्तमान क्षणात नसतं. बापरे. म्हणजे आता समजा आपण पॉडकास्ट करतोय, माझं लक्षच नसेल इथे, मी काय उत्तर देणार? बरोबर. बरं थोडीफार रिहर्सल मी करून येऊ शकतो, पण इथे ते परत मला रिप्रोड्यूस करायचंय ना. करेक्ट. त्याच्यासाठी वर्किंग मेमरी पाहिजे. करेक्ट. तुम्ही काय बोलताय ह्याच्याकडे लक्ष पाहिजे. बरोबर. मी काय बोलतोय हे रजिस्टर झालं पाहिजे. म्हणजे मला किती लेवलला अटेन्शन ठेवावं लागतंय आता. ते इकडे तिकडे हल्लं की गेली माझी प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे हा पॉडकास्ट जो 1 तास आपण करू शकतो, माझं लक्ष स्थिर असल्यामुळे, तुमचं स्थिर असल्यामुळे, त्याला आपण 4 तास लावू शकतो. आणि प्लस ते तेवढं वर्थ आहे की नाही तो प्रश्न आहे. आणि परत परिणामकारकता पाहिजे ना आपल्याला. म्हणजे मी विद्यार्थ्यांना पण सांगतो, किती वेळ अभ्यासाला बसणं हे महत्वाचं.
काय केलंय त्या वेळेस Absolutely. हे जास्त महत्वाचं आहे. हातास अभ्यास केला आणि एकच पान वाचलंय. काय फायदा? काय फायदा आहे? बरोबर. त्यामुळे परत बघा लक्ष रोल कशाचा आहे ना, हो. माइंडचा आहे. आता मला एक खेळाडू काय म्हणाले, आमच्या सरांनी सांगितलंय तुम्ही शारीरिक शरीर ताकदवान ठेवलं की सगळे प्रॉब्लेम संपतील, तुम्ही उत्तम खेळाडू बनाल. हो. माझा सिंपल प्रश्न होता, चल तुझं शरीर भरपूर ताकदवान आहे, भीती काढू शकतं का ताकदवान शरीर? नाही काढू शकत. ते अशी हे भीती नाही जाऊ शकत मनातली. मग ते कोण काढणार? मनाचा विकासच काढणार, माइंड ट्रेनिंगच काढू शकतो, हो. दुसरं नाही कोणी काढू शकत. बरोबर. आणि सर्वात जास्त आपण मागे टाकलेली गोष्ट आहे आयुष्यातली, ती म्हणजे माइंड ट्रेनिंग. बाकी सगळं महत्वाचं आहे आपल्याला. सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सअप मेसेज बघणं महत्वाचं आहे, 25 मिनिटं फोनमध्येच बुडून राहणं महत्वाचं आहे, वेळ मिळाला की खिशातनं फोन उपसायचा, हो. वाटेल तेवढं माइंड डिस्ट्रॅक्शनला आपण खतपाणी घालायचं. हो. म्हणून आपण नकळतपणे मनाला शांत स्टेबल ठेवायच्या ऐवजी आपण मनाला सतत विचलित राहण्याचं प्रशिक्षण देत आहोत, आणि त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. ओके, आपण याच्यावरही बोलू, पण मला पहिले हे जाणून घ्यायचंय की आपण म्हणजे जेव्हा बोलतोय की तुमच्या आयुष्यात कुठला असा प्रसंग किंवा आपण म्हणू शकतो की तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या टप्प्यानंतर तुम्हाला असं वाटलं की या क्षेत्रामध्ये मी जायला हवं? एकतर आमच्या घरात जरा फायनान्शियल स्ट्रगल्स खूप होते, आणि मग त्याने येणारे सगळे प्रॉब्लेम्स, तुमच्या सेल्फ एस्टीम वरती आघात होतो, तुमचा कॉन्फिडन्स जायला लागतो. मग जरा वारंवार फेलियर्स आले माझ्या आयुष्यामध्ये, अर्ली एज मध्ये सक्सेस मिळालं, आपटलो काही कारणामुळे. आता मग मला प्रश्न पडायला लागले की एवढंच असतं का आयुष्य? बाहेर सक्सेस मिळालं कीच माणूस खुश होतो का? या मनाला शांत कसं करायचं? मग काही लोकांकडे पर्याय असतात, चला बसू, मग ते शांत होत. हा फार खर्चिक पर्याय आहे, आणि मग काही शांत होण्यास असं वाटत नाही. आणि पण मला उत्तर शोधायची की मला शांत राहता कसं येईल, मला परत जे हे नैराश्य आलंय, वैफल्य आलंय, अपयश आलंय, परत उभारी कशी घेता येईल, याची उत्तरं मला हवी होती. आणि म्हणून मग मी असं काय मजेत म्हणतो, बिकॉज आय डिड नॉट हॅव मनी टू गो टू द बार, आय एंडेड अप इन अ फ्री मेडिटेशन रिट्रीट. आणि माझं आयुष्य जरा बदलायला लागलं तेव्हापासून, आणि ती खरी सुरुवात होती. आणि तेव्हा मी ठरवलं होतं की आपण कधी आपल्या वैफल्यातनं जर का बाहेर पडलो आणि चांगलं आयुष्य जगू शकलो, तर पुढे जाऊन आपण इतरांना मदत करायची. तर त्याची पेरणी इथे झाली. तुम्हाला त्या टप्प्यावर असं वाटलं की अशा टप्प्यावर असताना लोकांना समजत नाही की काय करायला पाहिजे. एक्झॅक्टली. त्या टप्प्यावर खरं मदतीची गरज असते, तेव्हा खरं तर स्वतःलाच कळत नाही की आपल्याला बाहेरच्या मदतीची गरज आहे, किंवा कारण आपण जसं तुम्ही म्हणालात की माहितीच नाहीये, लक्ष थाऱ्यावर कसं आणायचं हेच माहिती नसल्यामुळं त्या टप्प्यावर खरं तर मदतीची गरज असते. वैफल्य म्हणजे डिप्रेशन बद्दल आपण बोलतोय, कारण बऱ्याचशा लोकांना मला असं वाटतं मराठीबद्दलही थोडस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ओके, मग अशा वेळेला आपण जेव्हा म्हणतोय मन थाऱ्यावर आणायचं, याच्या प्रशिक्षणाची काही म्हणजे प्रक्रिया किंवा आपण स्मॉल स्टेप्स ज्या म्हणतो त्या काय असतात? मला असं वाटतं की मनाच्या प्रोग्रेसिव्ह अवस्था आहे. आता पहिल्यांदा, आता हे एक फार इंटरेस्टिंग आहे, आपण लोकांना भेटल्यावरती काय कसे आहात असा प्रश्न विचारतात, हाव आर यू. मला लोक विचारतात हाव आर यू, आणि मी असं उत्तर दिलं ना, आय एम पीसफुल. पीसफुल हे उत्तर अपेक्षित नसतं, हे अनपेक्षित उत्तर आहे त्यांना. अरे वा, इंटरेस्टिंग, पीसफुल, वा छान. मग काही लोक म्हणतात आय एम ट्राईंग टू बी पीसफुल. बरोबर. आता खरं तर सहज जगणे, शांत असणे हा मनाचा एक नैसर्गिक गुणधर्म असू शकतो, आणि आपल्याला सहज, शांत, ऍट इज कित्येक लोकांना कित्येक दिवस याचा अनुभवच झालेला नाही. रादर ते माहितीच नाहीये की असं आपल्याला अचीव्ह करायचंय. म्हणजे तुम्ही जे म्हणाल की हाऊ आर यू म्हटल्यानंतर जर कोणी मी पीसफुल आहे असं जर उत्तर आलं तर त्याच्यावर रिॲक्ट कसं व्हायचं? बरोबर आहे, अगदी तुम्हाला तुम्ही करून बघा, कसे आहात, शांत आहे, अरे बापरे, अरे बापरे, बिघडलंय काय असं.
असे लुक्स मिळतील तुम्हाला. समाधानी आहे, शांत आहे, संतुष्ट आहे, बरोबर. असे शब्द ऐकायला मिळत नाही. कसं चाललंय, बरं चाललंय, बरं झालं. चाललंय, हो. मग चांगल्यासाठी भारी आहे वगैरे असं काहीतरी. त्यामुळे मनाची ट्रेनिंगच्या मग प्रोग्रेसिव्ह लेवल्स आहेत. पहिल्यांदा आपल्याला काहीही न करता शांत होता येत का, काही न खाता, अनावश्यक न पिता, काही एंटरटेनमेंट न बघता शांतीचा अनुभव निर्माण करता येतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रँक्विलिटी क्वायसन्स असं म्हणतो. ते झाल्याशिवाय तुमची अटेन्शन स्टॅबिलिटी निर्माण होऊ शकत नाही. एक शांत मनच एकाग्रित मन असू शकतं. म्हणजे पहिला टप्पा आहे तुम्हाला शांत होता आलं विचलित पाहिजे. मनामध्ये एकाग्रता नसते, शांत मनातच एकाग्रता असू शकते. आणि त्याच्या नंतरचा टप्पा म्हणजे इनसाइट, क्रिएटिव्हिटी, पॉवरफुल इमॅजिनेशन. आता आपल्याला शांतच होता येत नाही. 10 मिनिटं आपल्याला शांत बसते, आपल्याला ते इंस्टाग्राम रील लागतंय. मग कशा बाकीच्या अवस्थांकडे जाणार आपण, कशी क्रिएटिव्हिटी निर्माण करणार, कसं चांगलं प्रॉडक्ट निर्माण करेल एक ऑन्टरप्रेन्युअर, कसा विद्यार्थी अकॅडमिक सक्सेस मिळवू शकेल, कसा खेळाडू खेळात पारंगत होऊ शकेल, खूप शिकणार नाही. त्यामुळे ह्या स्टेजेस आहेत माइंड ट्रेनिंगच्या. आणि मला असं वाटतं की सुरुवात तिथपासून करायला पाहिजे. मला 10 मिनिटं शांत बसता येतं, असा एक प्रयोग केला होता. हा फार इंटरेस्टिंग प्रयोग आहे. लोकांना रूम मध्ये बोलवलं, त्यांना सांगितलं तुम्हाला 15 मिनिटं 20 मिनिटं शांत बसायचं, काही करायचं नाही, मोबाईल नाही, टीव्ही नाही, वाचन नाही, गाणी नाही ऐकायची, काही नाही. आपल्याला माहितीच नाही असं जगायचं. बऱ्याच लोक. दुसरा ऑप्शन, शेजारी एक मशीन ठेवलं होतं, शांत नाही बसता आलं, स्वतःला शॉक द्या. अरे बापरे. 2/3 लोकांनी स्वतःला शॉक दिलेले, 2/3 शांत बसता येत नाही. आणि एका व्यक्तीने स्वतःला 40 ते 50 वेळा शॉक दिला 15 मिनिटात. ही आपली अवस्था आहे. टेस्ट केलं. मग काय करायचं, मग विकेंडला बाहेर पडून राडे घालायचे, तामिनी घाट जाम करायचा. पाऊस बघायला जाण्याबद्दल माझा काही प्रॉब्लेम नाही, पण मी काय तेच सांगतो, मनाचा विकास झाला असेल तर शांतता तुम्हाला तुमच्या बेडरूम मध्ये भेटायला येईल. तुम्हाला स्वित्झर्लंडला जायची गरज आहे, पण स्वित्झर्लंडला गेलात तिथं मस्त बर्फाने आच्छादलेले डोंगर आहेत आणि मन शांत नसेल, तिथे तोच राडा घालणार ते डोंगर सुद्धा तुम्हाला टोचायला लागणार. म्हणजे पैसे खर्च करून पुन्हा तेच. घरात शांतता येऊ शकते, कुठेही उंबरा ओलांडायची गरज नाही. मग आपण समजा हे मन समजून घेताना, म्हणजे तुमच्या मर्जीशिवाय जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्या प्रयत्न करत असताना त्यांचे काय मिसकॉन्सेप्शन किंवा काय अशा समजुती असतात ज्याच्यामुळे त्यांना फायदा किंवा नुकसान दोन्ही होऊ शकतं. आता प्रॉब्लेम काय माहिती आहे, आता समजा माझ्या हाताला लागलं, बोट कापलं गेलं, तिथनं रक्त वाहते, ते मला दुखतंय, त्याची जाणीव होते, लगेच कळते मला. आता मन तरल ना, अवयव नाही, पण त्याची जाणीवच आपल्याला होऊन देत नाही. आणि त्याची जाणीव होत नसल्यामुळे, आणि ती होते पण कधी विचलित झाल्यावरती, किंवा त्याच्याकडे आपण लक्ष न दिल्यामुळे आपल्याला एक धारणा झालेली की मनाला ट्रेनिंग वगैरे काही द्यावं लागत नाही. माझं उलट म्हणणं आहे, एखाद्या दिवस आंघोळ जरी चुकली तरी चालेल, मन ट्रेन करणं सोडलं नाही पाहिजे, कारण त्याचा रोल हा सर्वात मोठा आहे आयुष्यात. आणि म्हणून आपण जे म्हणतो की आधी जे लोक जेनझी करायला लागलेले, फार लवकर अपसेट होतात, फार असं होतं, पूर्वीच्या लोकांमध्ये आंतरिक ताकद होती का, कारण की इथं सोशल फॅब्रिक जरा वेगळं होतं, एवढे डिस्ट्रॅक्शन नव्हते, आणि त्यांच्याकडे एक रिस्पॉन्स देण्याची क्षमता वेगळी होती. हा परत मनाचाच भाग आहे. पण आता आपण त्या मनाला एक तर त्याची जाणीव होऊन देत नाही, त्याला प्रशिक्षण देत नाही. मग सुरुवात कशी करावी, काय काही पॅरामीटर्स आहेत जे माझ्यानुसार पडताळून बघितलं पाहिजे. मला 10 मिनिटं शांत बसता येते का, पहिलं. नसेल तर मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सायकेट्रिस्टकडे जायची गरज आहे का, नाही. प्रिव्हेंटिव्ह मेंटल हेल्थ पण आहे ना काहीतरी. ओके, मला शांत बसता येते का नाही, माझं कामात लक्ष लागतंय का, लक्ष स्थिर ठेवता येते का मला, होत नसेल तर काहीतरी करायला पाहिजे. जे काम मी अर्ध्या तासात करू शकतो त्याला मला 45 मिनिटं, 50 मिनिटं, 1 तास, 1.5 तास मन भटकत असल्यामुळे लागतोय का, काहीतरी करायला पाहिजे. मला एखादा छोटासा प्रसंग घडला, पटकन रिकव्हर होता येते का, वाद झाला, रिकव्हर होता येते का,
समजा एखादं प्रोजेक्ट फेल झालं, रिकव्हर होता येते का? एखादी ऑर्डर गेली, रिकव्हर होता येते का? नवीन जबाबदारी आली, ती हँडल करता येते का? हे सगळं. आता माझ्याकडे एक केस होती, त्या मुलाची एका मशीनवरती चूक झाली आणि तो ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये असाच बसून हसायचं नाही, काही नाही. मी जाऊन विचारलं, राजा हसत नाही, काही सगळे हसतात, तू शांत. नाही सर, एक ट्रॉमा झालाय. काय ट्रॉमा? 5 वर्षापूर्वी मशीनवरती चूक झाली, आता हात थरथर कापतो, मशीनवरती कामच करताय. किंवा आता माझ्याकडे एक केस आहे, त्यांच्याकडे सर ऑफिसमध्ये मल्टिपल जबाबदाऱ्या आहेत आणि सतत भीती वाटते आपल्याकडनं परफॉर्मन्स होईल का नाही, त्याचं दडपण यायला लागलं. आता हे दडपण कसं काढू शकतो लोकांना माहितीच नाही. मग आपण 2च स्ट्रॅटेजीज आहेत आपल्याकडे. मी काय म्हणतो, इंटेलिजन्स, कशात तरी स्वतःला अडकून ठेवायचं. मग काय आहे आपल्याकडे, इसको लगा डाला लाईफ झिंगा लागा, 2 तास नम स्क्रोलिंग, मूवी मॅरेथॉन, ह्याला इंटेलिजन्स मी म्हणतो. आणि दुसरं कन्झम्पशन, अनावश्यक खाणे, चमचमीत खाणे, गोड खाणे. स्ट्रेसमध्ये असल्यावरती आपण ते खातो. पण जिथे लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे काहीतरी एक शेर आहे ना, दाग लगाता मुंह पे और आईना साफ करताना, तशी अवस्था करून घेतलेली आहे आपण. आणि म्हणून कधी कधी स्वतःकडे बघून पण मला स्वतःचीच कीव आली एका पॉइंटला. काय स्वतःची अवस्था करून घेतलेलं का? तुझं डोकं शांत राहत नाही, तुझ्या डोक्यात चांगले विचार येत नाही, तुझ्यात वैफल्य आलंय नाही, काय असं जगायचंय का तुला? असा एक प्रश्न पडला पाहिजे मनापासून प्रत्येकाला. काय क्वालिटीचं आयुष्य जगायचंय मला, हे जोपर्यंत आपण. म्हणून त्याला आपल्याकडे सुंदर शब्द आत्मपरीक्षण. ते बोंबल काही परीक्षण नाही. सकाळी डोळे उघडे व्हॉट्सअप उघडल्यावरती कसला आत्मपरीक्षण? वेळ कुठे देतो आपण हे सगळं? त्यामुळे मनाची जाणीवच होत नाही. हा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. म्हणजे पहिला प्रॉब्लेम तर तोच आहे की आपल्याला तेच जाणवत. आणि हे पॅरामीटर जे मी सांगितले स्वतःच आपण अनालिसिस करून बघू शकतो आपण. याच्यामध्ये आपण एक असं म्हणतो की जो आपला माइंड आहे तो ऑटो पायलट मोडवर असतो. हे काय कॉन्सेप्ट आहे? आता ऑटो पायलट म्हणजे, फॉर एक्झाम्पल, आता माझी इच्छा आहे मी तुमच्यासोबत पूर्ण लक्ष देऊन चर्चा करावी. घरी आई काय करते, आणि उद्या मला आणखी एक पॉडकास्ट आहे, आणि परवा मला दौऱ्यावरती जायचंय, मग त्या ट्रेनिंग मध्ये आपण तसं काहीतरी. हे जे माझ्या इच्छेविरुद्ध आलेली मनाची भटकंती, याला इंग्रजीत आपण माइंड वॉन्डरिंग किंवा ऑटो पायलट मोड म्हणू शकतो. आणि शास्त्रज्ञ लोक, न्यूरो सायंटिस्ट लोक, त्याला ब्रेन मध्ये आपलं एक नेटवर्क असतं, त्याला म्हणतात डिफॉल्ट मोड नेटवर्क. डिफॉल्ट वरती चाललंय. अच्छा, तुमची इच्छा नाही ते भटकते. त्याला ऑटो पायलट म्हणजे आपण अटेंटिव्ह नाही म्हणू शकतो. आपण अटेंटिव्ह नाही, अटेन्शन आपलं आपल्या इच्छेविरुद्ध भटकते. अच्छा, मग या माइंड, म्हणजे तुम्ही माइंड वॉन्डरिंग म्हणताय किंवा मन भटकंती जी आहे, त्याचा परिणाम म्हणजे आता ऑब्व्हियसली म्हणजे आता बोलण्यातच हे क्लिअर झाले की फोकसवर डिरेक्टली त्याचा परिणाम हो. याच्या व्यतिरिक्त काय तुम्ही सांगू शकाल की काय परिणाम हा डीप होऊ शकतो का? आता मी काय एक फनी उदाहरण देतो. मला ना पाणीपुरी खायला गेले की गोड तिखट कमी लागतं. बरोबर. त्याला मी असं 3-4 वेळा सांगतो बरं का की तिखट कमी. मी काही वेळेला त्याच्या हाताला जी सवय लागलेली असते ना, त्याला ते अटेन्शन मॅनेज करता येत नाही, पटकन तो तेवढंच तिखट टाकतो. ह्याला म्हणतात ऑटो पायलट. सवय मसल मेमरी झालेली, आता ऍडजस्टमेंट होत नाही त्याच्यामध्ये. किंवा माइंड वॉन्डरिंगचा परिणाम अनेक ठिकाणी आपल्याला दिसू शकतो. जसं खेळामध्ये, जेव्हा एका टॉप कोचचं मी पुस्तक वाचलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं, मी लोकांना जेव्हा विचारतो की तुझ्याकडे एरर कशी झाली, इम्पल्स कंट्रोल नाही झाला, कॉन्सन्ट्रेशन लॅप्स झालं, मन भटकलं माझं, त्यामुळे मी इमोशन्स मध्ये वाहवत गेलो. ओके, कधी कधी घरात छोटीशी चूक होऊ शकते. माइंड वॉन्डरिंग होत असेल, जेवणात मीठ जास्त पडू शकतं किंवा विसरूच शकतो टाकायचं, उतू जाऊ शकतं, काहीतरी आपल्याला लागू शकतं. विद्यार्थ्यांना लक्षात राहू शकत नाही, 5 तास अभ्यास केला, डोक्यात काही गेलेलं नाही. म्हणजे मनाची भटकंतीचे परिणाम अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात. 2 प्रकारचे परिणाम मला वाटतं आपण लक्ष दिले पाहिजे. प्रोडक्टिव्हिटी लॉस आणि दुसरा लॉस ऑफ हॅपीनेस. कारण मन जेव्हा जेव्हा भटकतं, तुम्ही बघा, मग ते भटकता मग त्याला काही बाउंड्रीज नाहीत ना. मग ते आता सुरू झालं इथनं,
गेलं 4 वर्षापूर्वी काय वाकडं झालं होतं माझ्या आयुष्यात, बरोबर. पुढं काय होणार आहे माझ्या आयुष्यात, जसं ते मग ते लक्ष्मण देशपांडे सांगायचं काय होईल कसं होईल, फ्युचर बद्दलची चिंता, भविष्यात काय भूतकाळात काय घडलं त्याच्याबद्दलची तक्रार, बरोबर. दुःख. इथे हे सगळं झाल्यामुळे आपलं मन थकायला लागतं. बरोबर. आणि थकलेलं मन कधीही क्रियात्मक, क्रियाशील म्हणजे प्रोडक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह असू शकत नाही. त्याच्या रिकव्हरीसाठी आपण काय करत नाही. करत नाही. आणि मग आपण जेव्हा म्हणतो की माइंड थकतं, तेव्हा म्हणजे आता तर बरीचशी लोक अशा क्षेत्रात काम करतात किंवा अशा ठिकाणी काम करतात जिथे शारीरिक श्रम जास्त होत नाही. का आपण जास्त ब्रेन ऍक्टिव्ह असतो किंवा मन म्हणू शकतं, तर त्याचा परिणाम हा शारीरिक थकवा येण्यावर पण होऊ शकतं का? 100% माइंड अँड बॉडी कनेक्टेड आहे. अच्छा. एकाचा परिणाम दुसऱ्यावरती होतोच. हे तुम्ही विभक्त करूच शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही बसल्या बसल्या एक छान 5-6 महिन्यापूर्वी सहलीला गेला होता, ते आठवायला लागलं, आपोआप सरळ बसा, खांदे असे ब्रॉड होतील, चेहऱ्यावरती स्मित येईल, आपोआप होईल. पण तेच जर का 5 वर्षापूर्वीचा अपमानास्पद काहीतरी घटना घडली असेल, 10 वर्षापूर्वीची काहीतरी दुःखद घटना घडली असेल, फक्त विचारांनी आठवायचा प्रयत्न करा, लगेच शरीरामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी संवेदना जाणवायला लागतील, चिलबिचल होईल, आपण लटलट करायला लागू. म्हणून ट्रॉमा काही लोकांचं जे म्हणतात तो फक्त मनात नसतो, बॉडीमध्ये पण असतो. एक ट्रॉमॅटिक इव्हेंट, जसं ड्रायव्हिंगचं मी काय बोलत, जे अर्ली स्टेज मध्ये शिकत असताना गाडी धडकवलेली असेल ना, ड्रायव्हिंग आठवलं तरी हात थरथर कापायला लागतो. पोहण्याच्या बाबतीत पण होऊ शकतो. एक्झॅक्ट. अच्छा, मग ते तर ट्रॉमा जो असतो तो फक्त मनालाच हॉन्ट नाही करत, तो शरीरावरही परिणाम आहे. 100%. म्हणून डॉक्टर सांगतात 90% आजार सायकोसोमॅटिक आहे, त्याची सुरुवात मनात झालेली आहे, मग शरीरात त्याचा प्रतिसाद उमटलेला आहे. अच्छा, ओके ओके. मग आता माइंड ट्रेनिंग जेव्हा करत असतात लोक किंवा विचार करतात की आपण सुरू करूयात, तर अशा गोष्टीमध्ये लोकांना असं वाटतं की अरे यार याचा रिझल्ट कधी येणार, मग आता आज ध्यानाला बसलो की उद्या लगेच मला जो कॉन्सन्ट्रेशन वाढणार का, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की किती वेळ लागतो एक रिझल्ट दिसण्यासाठी? आता बघा, आपल्या इकडे काय काय म्हणी सुंदर आहे, तूप खाल्लं की रूप येत नाही. हो बरोबर. आज रोपटं लावलं की वटवृक्ष होत नाही. बरोबर आहे. त्याला त्याचं संगोपन करावं लागतं. हो. तसंच आहे माइंड ट्रेनिंग मध्ये. तुम्ही इन्स्टंट रिझल्ट की आज मी केलं प्रॅक्टिस उद्या सगळं व्यवस्थित होईल का, असं नाही. पण आता त्याला शास्त्रीय आधार देऊन मी सांगतो तुम्हाला. सायंटिफिक रिसर्च असं सांगतो की तुम्ही रोज 5 ते 10 मिनिटं प्रॅक्टिस केली, 10 मिनिटं आपण दररोज चालू, 3 महिन्यात तुमच्या मेंदूतल्या पेशींमध्ये बदल व्हायला लागतो. 3 महिन्यांमध्ये. माझ्याकडे आता एक रिसेंट केस आहे, त्या आल्या होत्या स्ट्रेससाठी. आपण त्यांना 1-1.5 महिना प्रशिक्षण देतो. कालचा मेसेज आहे, मला बॅलन्स साधता येतोय, मी आता तितकी वर्कटप होत नाहीये चॅलेंज समोर आल्यावरती. मागच्या आठवड्यात मला ऑफिसमध्ये शांत राहता आलं. अच्छा. आणि रोज किती प्रॅक्टिस करायला सांगितले? 10 मिनिटं. तर रोज 10 मिनिटं जर का आपण नाही देऊ शकलो तर मग काही खरं नाही आपण. किंवा आपल्या दुबईत आपण प्रोग्राम करतो 4 दिवसात, त्या 4 दिवसात लोक सांगतात ना, 4 दिवसात जेवढं मला शांत वाटलं तेवढा कित्येक महिन्यात हा अनुभव आलेला नाही. काल रात्री मला झोप शांत लागली. मला एक प्रोग्राम आठवतो, मी दुबईत एका क्लायंटसाठी गेलो होतो. ते लोकांना सेल्स मध्ये आहेत सगळे, कॉर्पोरेट मध्ये, आणि त्यांचं सेल्स मध्ये प्रचंड प्रेशर. रात्री 1:30 वाजेपर्यंत काम, 2 वाजेपर्यंत काम. आम्ही 2 दिवसाचा प्रोग्राम करत होतो. आणि मी पहिल्या दिवशी त्यांना सांगितलं, आज तुम्हाला होमवर्क, घरी गेल्यावर छोटीशी साधनं करायची, मी सांगतो ती, आणि झोपायला जायचं. त्या पोराने दुसऱ्या दिवशी येऊन सांगितलं, इतर वेळेला मी रात्री झोपलो की 6 ते 7 वेळा रात्री उठतो, माझी झोप नीट झालेली नसते. मग काय, सकाळी उठल्या उठल्या मोठा कॉफीचा टंबलर शरीरात टाकायचा, कारण झोप नीट झालेली आहे, आणि परफॉर्म करायचं. काल रात्री मी एकदाच उठलो आणि मी शांत झोपलो, असं गेले कित्येक महिन्यात झालेलं नाही. आता हे खरं तर सॅड आहे की आपल्याला असं विकावं लागतं, पण हे मी विकत नाहीये, माझ्या प्रशिक्षणामधनं आलेले अनुभव मी सांगतो. बरोबर. पण काही प्रोजेक्ट, आता हॅव्हिंग सेड ऑल ऑफ दिस, काही प्रोजेक्ट लाईफ टाइम असतात. आयुष्यभर आंघोळ आयुष्यभर करावी लागते, जेवण चांगलं आहार आयुष्यभर घ्यावा लागतो, नाते संबंध आयुष्यभर जोपासावं लागतात,
फिजिकल हेल्थ आयुष्यभर त्याच्यावरती कष्ट घ्यावे लागतात. बरोबर. काही प्रोजेक्ट लाईफ टाईम असतात, बरोबर. वन टाइम नसतात. करेक्ट करेक्ट. म्हणजे तुम्हाला इव्हेंच्युअली थोडासा वेळ हा द्यावाच लागतो. Exactly. एक म्हणजे कुठलाही रिझल्ट अचीव्ह करण्यासाठी. म्हणजे हे साधं तुमच्या अभ्यासाचंही घ्या किंवा कुठेही ऑफिसमध्ये एक पोझिशन तुम्हाला लगेच मिळत नसते, तसं याला थोडा वेळ Exactly. द्यावा लागतो. जे काम आवडत नाही त्या कामासाठी 10 तास देतात ऑफिस. स्वतःच्या ग्रोथ साठी 10 मिनिटं त्याला काय आवडलं. काहीच फरक नाही. माइंड ट्रेनिंग बद्दल आतापर्यंतच्या तुमच्या अनुभवांमध्ये की काय लोकांचे काही गैरसमज ऑलरेडी आहेत की ऑलरेडी त्या माइंडसेटनी ते आलेले असतात तुमच्याकडे, गैरसमज स्पेशली? आपले विचार बंद पडतील अच्छा, असं लोकांना काहीतरी उगाच वाटतं. अच्छा. माझे सगळे काही लोक म्हणतात मग माइंड ट्रेनिंग केल्याने मॅनिफेस्टेशन होईल का माझं. अच्छा. आता हे लोकांनी गल्लत करून टाकलेले आणि याला कारणीभूत सुद्धा आपण इंटरनेटवरती सगळीकडनं जो कॉन्टेंटचा भडीमार होतोय तो सतत मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन, पॉझिटिव्ह थिंकिंग, ऍफर्मेशन ऍफर्मेशन ऍफर्मेशन. पण मग लोक माझ्याकडे थकून भागून आलेले असतात. सगळं केलं शांत वाटत नाहीये. बरोबर. कारण सतत मनाला ध्यास कुठलाय, पलीकडचा. इथलं काय, आत्ताच काय. तुम्हाला असं एक म्हण मी काढलं, ते म्हणू दे आत्ताच बोला असं काहीतरी करायला पाहिजे. आत्ता काय चाललंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या डायमेन्शनकडे कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने आपण लक्ष दिलं पाहिजे. तर लोक विचारतात मग काय माझं मॅनिफेस्टेशन होईल का. मी सांगतो असं नाही. तुम्हाला आयुष्याला सामोरं जाण्याची तुमची तयारी होईल. कारण पुढे काय वाढून ठेवलेलं आहे हे कोणालाच माहित नसतं. मला आठवते 8-9 वर्षापूर्वी मी डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये बसलो होतो. डॉक्टर माझ्या वडिलांचा एक्सरे बघत होते आणि ते म्हणाले की हे 6 महिन्यात जातील. आणि ते गेले कॅन्सर. आता हे वाढून काय ठेवलेलं असतं हे काही माहित नसतं. कोविड आला, सगळे पैसे संपले, एवढ्या वर्षाची मेहनत सगळी भुईसपाट झाली. असं अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, व्यवसाय उद्ध्वस्त झाले. पुढे कोण गेले मग, जे तरले, ज्यांनी उभारी घेतली, ज्यांनी बाउन्स बॅक केलं, ते पुढे गेले. ही क्षमता निर्माण करता येते का? 100% करता येते. मी आयुष्यात 1-2 उदाहरणं अशी बघितलेले. शरीरात कॅन्सर आहे, मनात काही नाही, सफरिंग नाही. बरोबर. अशी उदाहरणं आहेत ना. तर क्षमता वाढवता येते का? ऍब्सोल्युटली येस. आणि म्हणून आयुष्य जगायची तयारी आहे. आणि मॅनिफेस्टेशन बद्दल तुम्ही बोललात की इंस्टाग्रामवर म्हणजे लोक म्हणतात की पॉझिटिव्ह विचार करत राहा. मला विचारायचंय की जेव्हा एखादी सिच्युएशन अशी असते, घाबरण्याची सिच्युएशन आहे किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, तेव्हा लोक असं म्हणतात की अरे निगेटिव्ह विचार नको करू, पॉझिटिव्ह विचार कर. ते म्हणजे माझा किंवा मला असं वाटतं की बऱ्याचशा लोकांचा हा अनुभव असणार आहे की नाही येत अशा वेळेला विचार. एक्झॅक्टली. मग काय म्हणजे तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? जगात सर्वात दिला जाणारा घाणेरडा सल्ला म्हणजे थिंक पॉझिटिव्ह. अच्छा, ओके. सर्वात वाईट सल्ला. कारण याच्यावरती परत सायंटिफिक याच्या मागे बॅकिंग आहे. जेव्हा तुम्ही स्ट्रेस मध्ये असता आणि जाणून बुजून पॉझिटिव्ह विचार करायचा प्रयत्न केला तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. अच्छा, त्याचा त्रास होऊ शकतो तुम्हाला. म्हणजे उलटा इफेक्ट आहे. उलटा इफेक्ट आहे. ओके. आणि त्यामुळे स्ट्रेस मध्ये असताना थिंकिंग पॉझिटिव्ह नाही. आज आत्ताच दुबईमध्ये मी प्रोग्राम करून आलोय. एक प्रोग्राम मध्ये एक व्यक्ती होत्या, अतिशय त्यांच्या धर्मामध्ये अतिशय रिगरस त्यांची प्रॅक्टिस आहे. मॅनिफेस्टेशन वरती खूप विश्वास आहे. मॅनिफेस्ट केलेलं पण आहे, म्हणजे त्यांचं सक्सेसफुल आहे, छान मुद्द्यावरती काम करत आहे. पण त्यांचं वाक्य मी तुम्हाला सांगतो, नितीन माझा प्रवास ना आतापर्यंत वेगळ्या पद्धतीने सुरू होता. काही झालं की पटकन काहीतरी करायचं, शांत कसं व्हायचं आणि काहीही डोक्यात चेंज न करायचं हे मला माहितीच नव्हतं. या प्रोग्राम मध्ये ते उलगडलेलं आहे. बरोबर. राईट राईट. त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग. आता आपण आणखी भाग बघूया.
एक ऍडल्ट माणसामध्ये दिवसाला 15 ते 60,000 विचार असतात आणि मॅक्सिमम विचार आपले रिपिटेटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह कडे पटकन जातात. निगेटिव्ह कडे जातात. आता 60,000 समजा 20,000 निगेटिव्ह आले आणि ते ऑटो पायलट मोड वरती आहे. राईट. तुम्हाला कोणीतरी सांगितलं पॉझिटिव्ह विचार कर, तुम्ही ते 20,000 रिप्लेसमेंट आणखी 20,000 पॉझिटिव्ह विचारांनी करायचा प्रयत्न केला, मध्ये अजून 10,000 निगेटिव्ह घुसणार नाही त्याची गॅरंटी काय? म्हणजे दिवसभर तोच राहणं घालत बसायचं. हो. आणि बाकी कधी बाकी काय करायचं? मनाचं मेंटल ड्रेन आउट किती होणार आहे. ह्याच्या ऐवजी विचार निगेटिव्ह आलाय आणि तुमच्या क्षमता आहे की तो विचार मला डिवचत नाहीये, मग तो राहू दे की तिकडे, काय प्रॉब्लेम. आता पॉझिटिव्ह विचार करावा लागेल. हा, जाणीवपूर्वक जेव्हा जेव्हा मन ऑटो पायलट होते नाही तेव्हा पॉझिटिव्ह विचार करा. डिफॉल्ट मोडचं काय करायचं? डिफॉल्ट मोड हे कोणी सांगितलं आपण? तो डिफॉल्ट मोडच जास्त ऍक्टिव्ह आहे ना. 50% वेळाला ऍक्टिव्ह काय? डिफॉल्ट मोड. मॅन्युअल सेटिंग हातात नाही घेतलेलं आपण. हातात घेतलेलं नाही आपण. आणि त्यामुळे आपल्या प्रशिक्षणात चूक आहे. प्रशिक्षण म्हणजे तुम्ही अकॅडमिक्स बद्दल बोलताय? अकॅडमी म्हणजे लहानपणीपासून मग प्रशिक्षण, माइंडचं प्रशिक्षण असं कोणी आपल्याला अकॅडमिक्सने दिलेलंच नाही. हे काय पालकांकडनं काहीतरी ऐकलं, शिक्षकांकडनं काहीतरी ऐकलं. हल्ली लोक पालकांचं शिक्षकांचं ऐकण्यापेक्षा इंस्टाग्रामचं जास्त ऐकतात. तिथं चाललेलंच आहे, ऍफर्मेशन करा, ऍफर्मेशन करा. अरे भाऊ, शांत हो ना कधीतरी. कुठं सारखं धावतोय, किती धावशील? बरं, ऍफर्मेशन आज करतोय, मला भारी प्रमोशन मिळू दे. उद्या तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालं, देवा हात बरा कर. आता तुझं काय सत्य आहे? एका मिनिटात तुझं बदललं ना ऍफर्मेशन. किंवा अनेक लोक माझ्याकडे लग्नच होत नाही, माझं लग्नच होत नाही. मी असं मुद्दाम सांगतो, उद्या तुम्हाला सांगितलं कोणी कॅन्सर आहे, प्रार्थना कसली कराल? कॅन्सरची करा, मला वाचव देवा, माझा जीव. मग काय सत्य आहे तुमच्या आयुष्याचं? कुठं धावताय? कशासाठी धावताय? मैत्रिणीच झालं, जे चांगलं दिसत नाही त्यांचं झालं. मग काय? आणि म्हणून मनाच्या ट्रेनिंगने हेही कळतं. मी कायम एक सांगतो, आवर सफरिंग इज ऑलवेज रिलेटिव्ह, इट इज ऑलवेज इन कम्पॅरिझन विथ अदर्स. ते तर आहेच. मग हे सुद्धा मनाच्या ट्रेनिंग मधून उलगडू शकतं ना. आणि आजकाल तुम्ही जे म्हणताय ते जास्त रिलेव्हंट मला याच्यामुळे वाटते की सोशल मीडियाचा खूप मोठा हात आहे का याच्यामध्ये? 100%. आपण आपली साधत बाधत बुद्धीच विचारात घेत नाही. जसं ते कोविड आला ना, एक कोणतरी मध्ये काहीतरी व्हॉट्सअप वरती मेसेजेस टाकायला लोकांनी सुरुवात केली. कुठल्या तरी जुन्या पिक्चर मधला फोटो होता, सगळे मरून पडले. लोकांनी तोच मेसेज सर्क्युलेट केला, बघा किती लोक मारतात जगात, कोविड. जास्त घबराट पसरली. आपण आपलं डोकं वापरायचं बंद केलेलं आहे. आपण आपलं डोकं दुसऱ्यांनी कोणीतरी वापरावं आणि माझ्या निर्णय क्षमतेवरती त्याचा परिणाम साधावा अशी आपल्याला आपण अडकलेलो आहोत. जसं फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती सतत तो अल्गोरिदम जो आपल्याला दिसत राहतो. आता तुमचा रिमोट अमेरिकेच्या एका माणसाच्या हातात आहे, तो बरोबर त्यांनी पडताळून पाहिलेलं आहे. अच्छा, हे पाठदुखीवरचे बघतात का रील सारखे, टाका यांना पाठदुखीवरचे रील, मध्येच एखादा प्रॉडक्ट ढकला. आता तुम्ही ऑटो पायलट वरती आहात. आपण सोशल मीडिया बद्दल जे म्हणताय ते अगदी मला म्हणजे सहमती आहे माझी. कारण आपण कॉन्टेंट कुठल्याही प्रकारे कॉन्झ्युम करतो, काय त्याची ते किती खरं आहे, ते खरंच तेवढं सर्टिफाईड किंवा ते मान्यता प्राप्त ती प्रॅक्टिस आहे की नाही, किंवा कॉन्टेंट हे अगदी तर सोशल मीडियावरच्या कॉन्टेंट बद्दल आपण बोलताना ते मला अगदी पटते की तो कॉन्टेंटची सत्यता आपण न पडताळता आपल्या जीवनाचा भाग करून घेतो. पण मला असं वाटतं की आपली पिढी किंवा आपल्या मागची पिढी त्याला जास्त बळी पडली नाही, कारण तेवढा वापर नव्हता. आणि आता आपण जेनझीज बद्दल सगळेच बोलतात, त्यांना जास्त ऍक्सेस आहे त्याचा. रादर त्या इंस्टाग्रामची रील किंवा सोशल मीडियावरचा कॉन्टेंट हेच जणू काही शेवट आहे किंवा तेच खरं आहे. तर तशा प्रकारच्या व्यक्तींची जेव्हा तुम्ही बोलता किंवा त्यांना ट्रेन करता, तेव्हा तुम्हाला काय पॅटर्न लक्षात आलं? हल्ली काय झालं बघा, मेंटल स्टॅबिलिटी नसल्यामुळे ना आपण सगळं शॉर्ट करायला सुरुवात केली. शॉर्ट न्यूज, शॉर्ट ईमेल, थोडक्यात सांगणार. 30 सेकंदामध्ये एखाद्या रील मधला मेसेज आला, बरोबर, त्याने आपलं मन प्रशिक्षित होईल का? आपल्याला सखोल कशात जाण्याची सवयच लागलेली नाही.
म्हणजे पूर्वी लोक जे वाचन करायचे एकेका विषयावर 10-10 पुस्तकं वाचणे, सखोल त्याचं स्टडी करणे, 5-5 वर्ष अध्ययन करणे. म्हणजे आज माझ्या ओळखीचे एक कीर्तनकार आहेत, 7 वर्ष प्रशिक्षण. हो. आपण त्या खोलात जातच नाही होत आणि मग काहीतरी उथळ ऐकायचं. आता परवाचीच गोष्ट, ते आम्ही एका मनाच्या रिझोल्युशन बद्दल बोलत होतो. ते माझ्या एका कुठल्या तरी फ्रेंडने मार्कंडेय पुराण त्याच्यातलं कुठले तरी 2 वाक्य काढून माझ्या थोबाडावरती मारायचा प्रयत्न केला. म्हणजे हे काय पद्धती, म्हणलं तुझं काय मार्कंडेय पुराण मधली स्पेशलिस्ट झाली, काहीतरी वाचायचं, कुठल्याचा संदर्भ कुठेतरी भलतीकडे लावायचा आणि म्हणायचं हेच खरं. आता मला एखाद्या कोणतरी असं मध्येच मेसेज केला होता बुद्धिझम बद्दल काहीतरी, कुठलं तरी वाक्य, बुद्धिझम ट्रिक्स वेमेन लाईक दिस असं काहीतरी इंटरनेटवरती वाक्य आलं, ते धरून वितंड वाद घालणे. तुम्ही किती पुस्तकं वाचले, तुमचं अध्ययन काय. त्यामुळे आपण ना ज्ञानाच्या बाबतीत पण उथळ व्हायला लागलो. राईचा पहाड. समजा तुमच्याकडे 50 लाख रुपये असतील, कोणाला तरी अशीच देऊन टाकाल का इन्व्हेस्ट करायला? नाही देणार, ऑब्व्हियसली. खात्री घ्या ना. तसं तुमच्या माइंड बद्दल कोणाकडे तरी तुम्ही 1-2 इंस्टाग्राम वरचे रील वाचले, पाहिले आणि त्याच्यावर तुम्ही लगेच हे करायला लागतात. लोक काही करतात इंस्टाग्राम वरती, जे मंत्र बोलो पैसा बरसे. अरे काय गदड्या, कसं बरसेल काय? म्हणजे तुझी कुवत नको का जायची, काम करायची, मग मेहनतीचं काय? ये स्विच वर्ड बोलो ऐसे, मतलब आपकी लाईफ में परिवर्तन. अरे किती बावळट आहोत आपण. असं होऊ शकतं का कधी? बरं, ज्यांनी 7-7, 8-8, 10-10, 20-20 वर्ष आपल्या विषयात घेतले, त्यांना कुठे ठेवायचं? मध्ये समाजात एक्सपर्टला काहीतरी स्थान आहे ना. म्हणजे आपण कुठे जसा मी मी मजे डॉक्टर झालोय, माझ्या किडनीचं ऑपरेशन असं करू का कधी? नाही करणार, ऑब्व्हियसली. म्हणजे म्हणून सुज्ञता, सत्सद विवेक बुद्धी ही उथळ नसते आणि ते आपण आपलं खूप उथळ मार्गाने चाललेलो आहोत. आणि त्यामुळे आपल्याला योग्य काय हे पडताळूनच पाहत नाही होत आपण. हो, आणि त्याच्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो ती गोष्ट शिकण्यासाठी. आपला प्रॉब्लेम नाही झाला, आपल्याला लगेच रिझल्ट पाहिजे. सगळ्या बाबतीत इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. आणि आपण भरपूर खाऊन 1 वर्ष लावलं वजन वाढवायला, ते कमी 15 दिवसात केलं पाहिजे. मग लोक म्हणतात घ्या स्टिरॉइड्सचे औषध, बसलेलेच आहेत मग बाजारात आपल्याला वेड करणारे. मग हे जे आपण जेनझीज बद्दल जे बोलतोय की हे कसं असं, तर त्यांच्या म्हणजे कामाच्या ठिकाणी स्पेशली, वैयक्तिक आयुष्यात तर त्यांना प्रॉब्लेम येत असतीलही, पण कामाच्या ठिकाणी तो फक्त त्यांचा वैयक्तिक प्रश्न न राहता त्यांच्या कॉलिग्सलाही अफेक्ट करू शकतो. तिथे काय तुम्ही त्यांना सांगाल, म्हणजे त्यांच्या माइंड ट्रेनिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी काय? कारण मी आता परवाच एक न्यूज वाचली की कामाच्या ठिकाणून बऱ्याचशा जेनझीज एम्प्लॉय जे आहेत ते नको म्हणतायत लोक. त्याचं काय कारण आहे? मला वाटतं हेच त्यांना. आता मी पण कॉर्पोरेट्स मध्ये बरीच ट्रेनिंग करतो, आमच्याकडे पण असे समस्या यायला लागल्या, फीडबॅक घेत नाहीत, जरा काही बोललं की त्यांना मूड स्विंग्स व्हायला लागतात, शिस्त नाही, कम्युनिकेशन स्किल्स नाही, या सगळ्या गोष्टी. आणि बऱ्याचशा गोष्टी परत माइंड रिलेटेड आहेत. आता सर्च इनसाइड युअरसेल्फ ज्या कंपनीचा तुम्ही उल्लेख केला, ज्याचे मी सर्टिफाईड टीचर होतो, ती कंपनी गुगलमध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण देते. गुगलमध्येच नाही, गुगल सारख्या नामवंत कंपन्यांमध्ये 50 देशांमध्ये ही कंपनी प्रशिक्षण देते. कारण ह्या प्रशिक्षणाची गरज आता सगळीकडे जाणवते. बरं, जेनझी आपण बाजूला काढू, माझं म्हणणं आहे की कुठल्याही आयुष्याच्या अवस्थेमध्ये संकटाला जेव्हा आपण सामोरं जातो, मग ते संकट काही असू दे, आज माझ्या प्रोजेक्टची डेडलाईन चुकली, आज माझा कलिग बरोबर वाद झाला, आज माझ्या नातेसंबंधांमध्ये काहीतरी तिढा निर्माण झालेला आहे, ह्या सगळ्याच कनेक्शन जाऊन तुम्ही मेंटली तुमचा रिस्पॉन्स काय आहे त्या सिच्युएशनला. म्हणून ते विक्टर फ्रँकलचं एक वाक्य ना, बिटवीन एनी स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स देयर इज अ गॅप, अँड इन दॅट गॅप वी हॅव द फ्रीडम टू चूज. मला कसं वागायचंय. म्हणजे मला माझं स्वतःचं उदाहरण सांगतो तुम्हाला. मी शाळेत असताना न म्हणता येत नसेल तर मी पाणीच्या ऐवजी पाणी म्हणायचो, बाणच्या ऐवजी बाण म्हणायचो. सगळे चिडवायचे. मग काही दिवस शिवाय देऊन बघितल्या मित्रांना, चिडवतात म्हणून. मग एक दिवशी म्हटलं नाही, भाषेवर काम करू. मग आठवडाभर आरशासमोर उभं राहिलो. आठवडाभर आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करत राहिलो. न बोलायला लागलो की मित्रांची तोंड बंद झाली. आता हे कुठलं सुचलं? मग
शिवाय त्यांना हे कुठनं सुचलं, हा कशाचा रोल आहे याच्यामध्ये, परत माइंडचा जुळा. मग वैफल्याला सामोरं कसं जावं, बरोबर. मनाची ताकद वाढवावी लागेल. हो बरोबर. त्यामुळे परत कॉर्पोरेशन्स मध्ये पण, कंपन्यांमध्ये पण अशा प्रकारचं प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे, जिथे आपण कानाडोळा करतोय परत. बरोबर. तुम्ही प्रशिक्षण देत असताना तुम्हाला जाणवलेलं की आता प्रशिक्षण घेतल्यानंतर ज्या लोकांमध्ये आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते का, किंवा त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कसा परिणाम दिसतो? हो. आता मला एक तर विद्यार्थ्याचं उदाहरण मी सांगितलं की 5 तास ट्युशन मध्ये लक्ष लागतं, इनपेशंट मी होत नाही, पेशन्स वाढलेला आहे. एक प्रतिक्रिया मला अजूनही आठवते, त्या व्यक्तीने मला असं सांगितलं की हा सराव करायला लागल्यापासून आयुष्यात ज्या गोष्टी खूप मोठ्या वाटायच्या ना, आता फार त्रास देत नाहीत. अच्छा. अमेझिंग फीडबॅक आहे. त्याचा त्रास व्हायचा, त्याचा त्रास होत नाही. मी एखाद्या संकटाला धीरताईने सामोरं गेलेलो आहे, किंवा माझा परफॉर्मन्स सुधारला आहे, माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, मी एक सेटबॅक पचवू शकलेलो आहे. अशी बरेच उदाहरणं माझ्याकडे आहेत. अच्छा. त्याचा म्हणजे आयुष्यामध्ये लॉंग टर्म मध्ये आणि छोट्या छोट्या तुमच्या जे शॉर्ट, मीडियम, लॉंग टर्म तिन्ही मध्ये परिणाम होतो. या माइंड ट्रेनिंगचा म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की कॉर्पोरेट लाईफ मध्ये किंवा पर्सनल लाईफ मध्ये, रिलेशनशिप मध्ये काही परिणाम म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो का? आता मी कायमच एक मजेत सांगतो, आपल्या इकडे प्रथा आहे पत्रिकेत नावं टाकायची. एखाद्याचं नाव नसेल तर 15 वर्ष रुसून बसतो. किंवा आम्ही एकदा आमचे एका बुजुर्ग आहेत त्यांच्याकडे गेलो तर लग्नाचा अल्बम दाखवतो. मी म्हटलं तुम्ही या फोटो मध्ये हसत नाही, लग्नाला 20 वर्ष झालं, त्या बापाने कुठे चांगलं सूट दिलं होतं. आता परत रिलेशनशिप मध्ये मग मी पहिलं जे म्हटलं होतं, मनामध्ये राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, पण मनात त्याग आहे, समर्पण आहे, क्षमा आहे, दया आहे, करुणा आहे. बरोबर. हा परत मनाचाच भाग झाला ना. म्हणजे मी काय मी उदाहरण देतो, काशीमध्ये वाटतं कुठला तरी आश्रम आहे, लोक तिथे मरण्यासाठी येतात, कारण अशी धारणा आहे की तिथे मेलो आपण तर स्वर्ग मिळेल आपल्याला. एखादी तिथे जाऊन इंटरव्ह्यू केले लोकांचे की बाबा आता आयुष्याच्या शेवटाला आहात, काय इच्छा आहे? भावाशी बोलायचे, 20 वर्ष बोललो नाही, बहिणीला भेटलो नाही का, ते कुठलं तरी भांडण झालं होतं, बोलणं टाकून दिलं. आता हे कोण कोण अडून बसतंय, कोण क्षमा करतंय, कुठे आहे हे? मेंदूत आहे का माइंड मध्ये आहे? माइंडफुलनेस किंवा माइंड ट्रेनिंग नात्यांमध्ये इम्प्रुव्हमेंट साठी कसं? सो एक आम्ही पॉइंट कायम सांगतो की लोक प्रश्न विचारतो की माइंड ट्रेनिंग का करावं. त्यातला एक मुद्दा मी कायम असं म्हणत असतो की फॉर प्युरिफाईंग अवर ओन माइंड. जसं आपल्या संस्कृतीमध्ये पण सांगितलेलं आहे, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया. बरोबर. हे माइंडच्या टेंडन्सीज आहेत आपल्या. जसं मी मगाशी म्हणले की मनामध्ये राग आहे, भीती आहे, द्वेष आहे, तसंच दया आहे, प्रेम आहे, करुणा आहे, समर्पण आहे, त्याग आहे. तर मग माइंडचाच रोल आहे इथे. परत आता उदाहरण म्हणून एक काशीमध्ये आश्रम आहे, लोक तिथे आयुष्याच्या शेवटाला पोचले गेलं की इथे आपलं मरण येऊ दे आपल्याला, म्हणजे आपल्याला मोक्ष मिळेल. तिथे एखाद्या जाऊन इंटरव्ह्यू केले की आता आयुष्याच्या शेवटाला काय इच्छा आहे? भावाशी बोललो नाही 10 वर्ष झाली, बहिणीचं तोंड बघितलं नाही, 25 वर्षापूर्वी वाद झाला होता, कोणी धरून ठेवला? तो वाद तुमच्या हाताने धरून ठेवला, मेंदूने धरून ठेवला, का तुमच्या माइंडने धरून ठेवला? म्हणजे तुमचं माइंड एक ब्लॉक आल्यावरती त्या ब्लॉकला धरून ठेवलंय आणि ते पुढे जाऊ शकलं नाही, क्षमा नाही करू शकलं. विषय काय का असो, चूक कोणाची का असो, पण 20 वर्षांनी ते उमटलंच ना, सोडून द्यायला पाहिजे होतं यार. गेले ना 20 वर्ष. माझ्याकडे एक व्यक्ती आले होते, वडिलांबरोबर 7 वर्ष बोलले नव्हते. का? कारण आईचं निधन झालं, वडिलांनी दुसरं लग्न केलं. करूच कसे सांगतात? त्यांना एवढं कळत नाही का आपल्याला मोठी झालेली मुलं आहेत. म्हटलं त्यांची बाजू तुला माहिती आहे का? माहिती असण्याची काय गरज आहे? आणि आम्ही लिडरशिप ट्रेनिंग करत होतो, कॉर्पोरेट मध्ये चालू होतं, 2 दिवसाचं प्रशिक्षण होतं. त्यांना म्हटलं की आज संध्याकाळी वडिलांना फोन केल्याशिवाय दुसऱ्या दिवशी ट्रेनिंग मध्ये तुम्हाला अलाउडच नाही. मग तुम्ही लिडरशिप कशी करणार? म्हटलं पर्सनल लिडरशिपचं काय? बरोबर. दुसऱ्या दिवशी आले, म्हटले नितीन डायल करायला 2.5 तास लागले, फोन डायल करायला. वडिलांनी आवाज ऐकला ढसा रडायला लागले फोनवरती की तू माझं म्हणणंच नाही ऐकून घेतलं. तो म्हणला पहिल्यांदा मला वडिलांचा पर्स्पेक्टिव्ह कळला का.
आणि आता 7 वर्षांनी वडिलांना भेटायला जाणार आहे. गेली ना 7 वर्ष, गेली सात ती कुठं आणणार? करेक्ट. लोक खूप ग्रजेस धरून ठेवतात. Exactly. मग आता बी फोर्स केल्यामुळे त्यांचा शिफ्ट कुठे झाला? अक्कल बदलली का असं नाही म्हणू शकत. मनात काहीतरी परिवर्तन झालं. भले प्रेशर होतं, पण त्या प्रेशरमुळे मनात परिवर्तन झालं ना. वडिलांना मी क्षमा करू शकलो, माझा राग गेला वडिलांबद्दलचा आणि नातं दृढ झालं. बट तसेच वडिलांचं शेवटपर्यंत तोंड नसतं बघितलं, कोणाला सांगणार? कुठं लपवायचं? हे कुठं लपवायचं? भले तुम्हाला भरपूर प्रमोशन मिळालेले असू दे. हल्ली काय झालं माहिती का, आपण मला असं वाटतं की बऱ्याचशा वेळेला फोकस सगळा मटेरियल गोष्टी, मटेरियलिस्टिक गोष्टी. तर परत रिलेशनशिप मध्ये मनाचा रोल फार मोठा आहे. भांडण झालं समजा घरात, मी 15 दिवस बोलणारच नाही, मी 2 महिने बोलणारच नाही, चल तिथल्या तिथे भेटू. हे कोण करतंय आतमध्ये आपल्या आपण बोली भाषेत म्हणू शकतो अक्कल, पण अक्कल कशाचा भाग आहे मग? बरोबर. परत तिथे मनाचा रोल आलाच ना. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वात मोठं बेनिफिट माइंड ट्रेनिंगचा, कॉन्टेम्प्लेटिव्ह प्रॅक्टिसेस आम्ही याला इंग्लिश मध्ये म्हणतो, इट इज अबाउट प्युरिफिकेशन ऑफ द माइंड. आणि याच्यामध्ये आता नात्यांचं बद्दल बोलतोय आपण, मग याच्यामध्ये आपण बरेचदा डोमेस्टिक ही नातं येतं, त्याच्यामध्ये व्यसनाधीनता असू शकते, तर त्याच्यावरही परिणाम होतो आपल्या माइंडचा, हेल्पफुल ठरू शकतं. आता बघा, अनेक लोकांना मी हे प्रश्न विचारला, का पितोस दारू, का पितोस सिगरेट? बरं वाटतं. म्हणजे काय वाटतं? मन शांत होतं, शांत झाल्याचा आभास होतो. ते शांत होत नाही, तात्पुरतं त्याचं दमन केलेलं असतं आणि मग त्याला दमनाचाच मार्ग योग्य वाटतो, कारण दुसरी कपॅसिटीज डेव्हलप झालेली नाही ना. राईट. हाऊ टू डील विथ इट कपॅसिटी. स्ट्रेस, मला स्ट्रेस हँडल करता येतो, पण स्ट्रेस इतर पद्धतीने हँडल करता येतोच की. पद्धती माहित नाही, त्या पद्धतीच माहित नाही, मनाचा विकास झालेला नाही. मग सोपं काय? दारू पण सोपं आहे. हल्लीचे प्रमाण वाढलंय व्यसनाधीनतेचं, ते ह्याच्यामुळेच वाढलंय का? माइंडचा विकास झालेला नाही ना तुमच्या. पण आपण महाराजांचा इतिहास ऐकवतो लोकांना. महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन केलं होतं. बरं, तो एक सिंहगड बघितला, तो इतका त्याचा तो चढवून जे आहे, घोडे घेऊन चढायचं. एकदा मोहिमेवर निघाल्यावर 1.5 वर्ष घरी जात नसेल, छावण्यांमध्ये राहायचं, आणि हे सगळं विशेष आत केलेलं आहे. नुसतंच महाराज 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 सांगून उपयोग नाही. त्या पद्धतीने आपण, मग आपले 2 प्रोजेक्टचं स्ट्रेस आलं म्हणून दारू प्यायची, एक प्रमोशन नाही मिळालं म्हणून दारू प्यायची, किंवा विकेंडला मला स्ट्रेस फ्री राहायचंय म्हणून पार्ट्या करायच्या. असं नाही असू शकत, असं माझं म्हणणं आहे. आणि मग त्याच्यासाठी आपले विशिष्ट ट्रेनिंग प्रोग्राम आहे, त्याच्यासाठी पाठ्यक्रम माइंड ट्रेनिंगचा, जेणेकरून मला ह्याच्यावरती एक संशोधन पण झालेलं आहे की तुम्हाला इम्पल्स कंट्रोल तुमचा वाढतो. मग तो इम्पल्स कंट्रोल, आता काही लोकांना दारू सिगरेटचं व्यसन, पण काही लोकांना खाण्याचं पण व्यसन आहे. त्याने दुष्परिणाम आहेतच ना, बरोबर, ते पण मॅनेज करता आलंच पाहिजे ना. बरोबर. मग आता हे माइंड कंट्रोल किंवा आपण मन शांत ठेवण्यासाठी किंवा मनामध्ये जे वेगवेगळे विचार येतात, त्याच्यामध्ये भावना पण महत्वाचा रोल प्ले करतात का? सो आम्ही काय म्हणतो, थिंकिंग लीड्स टू फिलिंग्स, फिलिंग लीड्स टू ऍक्शन. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता बसल्या मी असं विचारायला, काय होतं प्रश्न विचारला, हा काय प्रश्न असतो का, असं कुठं विचारतात का, आम्ही तयारी केली होती तेव्हा हे ठरलं नव्हतं. आता विचारांनी आतमध्ये राग उत्पन्न होऊ शकतो. सुरुवात झाली विचारांनी, पण आता ह्या विचारांना जो आलाय त्याला मी येऊन दिलं आणि त्याच्याशी काहीच केलं नाही, त्याच्याशी भिडलो नाही. असा कुठं प्रश्न विचारलाय, ओके असा विचार आला का, बर येऊ दे, जाऊन देऊ. आता काहीच नाही झालं. पुढची जी सगळी गाडी माझी डिरेल होणार होती ती वाचली. करेक्ट. हे माइंड ट्रेनिंग मधनं आपल्याला कळतं की दॅट आय एम नॉट माय माइंड or I am not my thoughts. Who I am? An observer of my own mind. And when I observe, I am separate from the mind. When I can observe my own thoughts, I now no more become a victim to my own thoughts. And that's when I feel freedom from my own thinking. मग तेव्हा आपण आपलं मन आपल्याला कंट्रोल नाही करत, आपण करू शकतो. Exactly.
आणि हे सगळं माइंड ट्रेनिंग हे मधून सगळं प्रशिक्षणाद्वारे साध्य करणे. जेव्हा आपण म्हणतो की मेंटल वेलबिंग किंवा इनर क्लॅरिटी पाहिजे, तर याला तुम्ही कसं बघता? लाईफ स्किल म्हणून बघता की काय तुमचं याच्यावर? मी परत पहिलं वाक्य, आवर माइंड कॅन बी अवर ग्रेटेस्ट फ्रेंड ऑर द ग्रेटेस्ट एनिमी. त्यामुळे माइंडचा रोल हा मी सेंट्रल समजतो. अच्छा. आणि कित्येक वेळेला आपल्याला असंही लक्षात येतं की लोकांच्या मनाच्या क्षमतेमुळे शरीरातला आजार पण हील झालेला आहे. त्यामुळे हे इसेन्शियल लाईफ स्किल्स आहेत, ह्याच्याशिवाय आपलं पान नाही घालू शकत. अच्छा, ओके. मग तुम्ही इतके दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना जेव्हा ट्रेन करताय, तेव्हा म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स मधून तुम्हाला ऑडियन्सला आपल्या काही सांगायला असं आवडेल का, की काही श्रद्धा किंवा तुमच्या जीवनाचं गमक तुम्ही जे बनवलेलं आहे, जे ते त्यांच्या जीवनाचा भाग करू शकता, असं काही त्यांना सांगा? 100% बघा, मला माझ्या ह्याच्या सगळ्याचा फायदा माझ्या श्रद्धास्थानात सुद्धा झालेला आहे. फॉर एक्झाम्पल, मी स्वामींचा खूप मोठा निस्सीम भक्ती आहे, माझी विश्वास आहे. पण आता स्वामींचा जप करायला बसल्यावर त्याचं मन थाऱ्यावर पाहिजे ना, तसं तिथे फायदा होणारच. जसं त्या मुस्लिम महिलेने मला सांगितलं, माझं नमाज पडत असताना मला कळलं की माइंडफुलनेस माइंड ट्रेनिंगचा फायदा काय होऊ शकतो. माझा जो फेथ आहे त्याच्या जवळ जायला मदत होते मला. तर श्रद्धास्थान 100% काम करतच, याच्यावरती माझं काही दुमतच नाही. पण त्यासाठी सुद्धा जसं आपण म्हणतो, भक्तीमध्ये पण मन लागलं पाहिजे. मनातले घोळ जे आहे, मनाला एका ठिकाणी स्थिर ठेवण्याचं प्रशिक्षण हे अत्यंत, मग ते सगळीकडे उपयोगी पडतं. मग मी मठात जाऊन बसलो, शांत ध्यान लागतो. मग मी अभ्यास करत असलो, लक्ष थाऱ्यावरती आहे. पॉडकास्ट करतोय, लक्ष थाऱ्यावरती आहे. ट्रेनिंग प्रोग्राम करतोय, लक्ष टिकतंय. आणि त्यामुळे आयुष्याची क्वालिटी बदलते ना आपल्या. मग आता मला म्हणजे ऑडियन्स साठी हा प्रश्न विचारायचा आहे. जे कोणी बघत असेल त्यांना असं वाटत असेल की दैनंदिन आयुष्यातल्या कामांसाठी मला माइंड ट्रेनिंगची गरज आहे, किंवा कोणी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत असेल, त्यांना त्यांच्या इमोशन सोबत डील करता येत नसेल, किंवा कोणी विद्यार्थी पालकही बघत असेल, त्यांना जर तुमच्याकडनं ट्रेनिंग प्रोग्राम हा घ्यायचा असेल, त्यांचे डिटेल्स ऑफकोर्स ऑडियन्ससाठी सांगते मी की आम्ही डिटेल्स जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. पण आपण तुमच्याकडनं जाणून घेऊया की हा ट्रेनिंग प्रोग्राम कसं त्याचं स्वरूप असतं एकंदर. हो, आता आपण कॉर्पोरेट साठी करतो तेव्हा आपण 1 दिवस ते 2 दिवसाचे प्रोग्राम करतो. आपण दुबईचे प्रोग्राम करतो, त्याच्यात सगळ्या प्रकारचे लोक असतात. सायकोलॉजिस्ट, शाळेतले काउन्सिलर्स, बिझनेस पीपल, असे वेगवेगळे लोक असतात. तिथे आपण 4 दिवसाचा प्रोग्राम करतो. कॉर्पोरेटमध्ये काही लिमिटेशन असतात. मग कधी कधी क्लायंट सांगतात 1 दिवसाचं करा, कधी कधी 2 दिवसाचं करा. मग कधी कधी 2 दिवसाच्या प्रोग्राम नंतर मध्ये मध्ये आमचे फॉलोअप्स असतात. त्या 2 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये आपण काही गोष्टी त्यांना करायला सांगितलेल्या असतात. मग ते इंटरनल फॉलोअप द्वारे आपण त्याचं मॉनिटरिंग करतो. हे एक स्वरूप आहे. दुसरं मी 1-to-1 कोचिंग करतो. तिथे मग आपलं 10 दिवसात एक सत्र असं होतं, आणि तिथे कम्प्लीट मॉनिटरिंग परत केलं जातं. अशा पद्धतीचं स्वरूप आहे. अच्छा, बर. आता मला ऑडियन्सला सांगायला हे पण आवडेल की नितीनजी स्वतःचं एक पॉडकास्ट चॅनल लवकरच सुरू करणार आहेत. त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय असणार आहे पॉडकास्ट चॅनल, आणि त्याच्यामध्ये काय मेन म्हणजे तुम्ही ज्या पाहुण्यांना बोलवणार आहात त्यांची काय खासियत असणार. हा विशेषतः मराठी युवकांसाठी करावा असं माझा विचार आहे. कारण की मराठी युवक थोडेसे उद्योजकतेकडे कमी झुकतात. बरोबर. नोकरी हा खूप मोठा बडगा आपल्या डोक्यावरती आहे. तर मला मराठी उद्योजकांना पॉडकास्ट वरती आणायचं, जे फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेन्योर्स आहेत, ज्यांनी स्क्रॅच पासून सुरुवात करून एक व्यवसाय बिल्ड केलेला आहे. बरोबर. तो झाला उद्योजकतेचा भाग. आणि मला पॉडकास्ट मध्ये आध्यात्मिकता सुद्धा प्रमोट करायची आहे. कारण फक्त यशस्वी उद्योजक असणं उत्तमच आहे, पण आध्यात्मिकतेमुळे हा जो मनाचा विकास, हे जे आपण बोलतोय गेले तासभर, ते सुद्धा मला त्या पॉडकास्ट मधून पोहोचवायचं की हे दोन्ही एकत्र असू शकतं. आध्यात्मिकतेसाठी तुम्हाला सगळं सोडून कुठे जायची गरज नाहीये. एक आध्यात्मिक उद्योजक असू शकतो.
मग त्याला त्यातनं दान धर्म सुचू शकतो, त्याला 4 लोकांची कॅपॅसिटी एनेबलमेंट सुचू शकतं, काहीतरी एकदम अँबिशियस प्रोजेक्ट घेता येऊ शकतात, समाज कल्याणासाठी उद्योग निर्माण करता येऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे मला असं वाटतं की आध्यात्मिकता आणि उद्योजकता याची सांगड घालून एक पॉडकास्ट करावा आणि मराठी उद्योजकांना त्या पॉडकास्ट वरती बोलवावं, जेणेकरून मराठी युवक युवतींना प्रेरणा मिळेल उद्योजकतेकडे जाण्याची. बरोबर. मग त्या पॉडकास्ट चॅनलचं काही नाव तुम्ही ठरवलंय आता की कसं? आता असं वाटतं की आत्मउद्योग असं नाव ठेवावं. त्याच्यात उद्योग पण आहे आणि आत्म्याचा भाग आहे, आंतरिक भाग आहे विकासाचा, आणि टॅगलाईन बहुतेक उद्योजकता आणि व्यक्ती दोघांचा विकास असं. आणि कधीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आपण येतोय, काही सांगायचंय आपल्याला? अरे बापरे, ते अनाऊन्स केलं की प्रेशर. पण काम चालू आहे, बरंच झालेलं आहे ग्राउंडवर. ओके, तर होपफुली सून लवकर. सो माइंड ट्रेनिंग मध्ये एखादी बेसिक गोष्ट जी कोणी ट्रेनिंग घेऊ अथवा न घेऊ पण तुमच्या माइंडफुलनेस साठी किंवा वेलबिंग साठी, हॅपीनेस साठी करावी, असं जर तुम्हाला एखादी गोष्ट जर आपल्या ऑडियन्सला सांगायची असेल तर ती कोणती सांगाल? एक तर मी मगाशी सांगितलं श्वासावरती लक्ष ठेवायचं, मन भटकलं की परत श्वासावरती घेऊन यायचं, ह्याने खूप परिणाम चांगला होतो. दुसरं, परवा मी एअरपोर्टवरती होतो, मी एका व्यक्तीकडे मागे बसून बघत होतो. मस्त एअरपोर्टला खूप छान छान ऑब्झर्व करता येतं आपल्याला. ती व्यक्ती 10 मिनिटं मोबाईल फोन मध्ये होती, 10 मिनिटांनी फोन ठेवला. आता ठेवताना विचार केला असेल ना बाजूला ठेवू, 1 मिनिटात परत फोन हातात होता. आता याला आपण डिफॉल्ट मोड म्हणतात. जाणीवपूर्वक आपल्याला डिजिटल डिटॉक्स करायला पाहिजे, आणि त्यासाठी सकाळी उठल्या उठल्या मी स्वतः 35 ते 40 मिनिटं फोन पाहत नाही. मी काही लोकांना सांगतो 20 मिनिटांनी सुरुवात करा आणि दिवसभरात टार्गेट सेट करा. पुढची 10 मिनिटं मी प्राण गेला तरी फोन बघणार, आणि प्राण जात नाही. गुड न्यूज. तुम्हाला वाटत असतं की माझा प्राण जाईल फोन लांब ठेवल्यामुळे. आता गेले 1.5 तास माझा फोन एअरप्लेन मोड वरती आहे आणि मला छान वाटतंय, बरोबर, आनंद वाटतो, कुठेही वाटत नाही काहीतरी मिस झालंय माझ्या आयुष्यात. त्यामुळे जी नकळतपणे मनाला भटकण्याचं जे प्रशिक्षण आपण देतोय त्याची गाडी उलट्या प्रवासाने आपल्याला नेली पाहिजे. जाणीवपूर्वक मनाला वेगळ्या पद्धतीने कलाटणी दिलं पाहिजे आपण. हो, आणि त्याची सुरुवात ही दिवसाच्या सुरुवातीपासून एक्झॅक्टली. कारण प्रत्येक ब्रेकिंग घाणेरडी न्यूज, वाईट न्यूज ही ब्रेकिंग न्यूज आहे. हो, सुरुवातीला सकाळी सकाळी उठल्या उठल्या ब्रेकिंग न्यूज वाचत बसणे आणि ते बघणे, हिने आपण काय टाकतोय मनात याच्याबद्दल आपण जागरूक राहायला पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याचा फक्त परिणाम हा तुमच्या पुढच्या दिवसावर नाही, तर आपण तुम्ही जे म्हणताय की डिजिटल डिटॉक्स करायला पाहिजे, त्याने बऱ्याचशा गोष्टी इम्प्रूव्ह होऊ शकतात. तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये स्वास्थ्य आणू शकता, कारण तुम्ही जेव्हा फोन बाजूला ठेवता तेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता, समोरच्याकडे लक्ष देता, कम्युनिकेट करता. मग ही गोष्ट काही फक्त हजबंड वाईफ, लव्हर्स किंवा असं नाहीये, घरात तुम्ही आई वडिलांशी चांगलं बोलू शकता, मुलांचं ऐकून घेऊ शकता. सो याचा परिणाम हा तसा तर आहेच, मनाला तर चांगला रिझल्ट देणार आहेच, पण तुमच्या बाकीच्या गोष्टीतही सुधारणा होईल. नक्की त्याचे रिपल इफेक्ट आपल्याला दिसतात. राईट. सो आजच्या आपल्या पॉडकास्ट मध्ये नितीनजींकडून आपण माइंड ट्रेनिंग बद्दल जाणून घेतलं. मन कसं ठाण्यावर ठेवायचं, कसं भटकू द्यायचं नाही, आणि अरे लक्ष दे रे असं जे म्हणतो आपण, तर ते लक्ष कसं द्यायचं त्याचं एक सर्टिफाईड प्रशिक्षण आहे, हे आपल्याला माहितीच नसतं, कोणी सांगत नाही. त्यामुळे आज तुम्हाला ते कळाले. निदान ज्यांना गरज आहे त्यांनी, मी तर सांगेन की डिरेक्टली भेटा, कारण इंस्टाग्रामवर 30 सेकंदची रील बघून तुमच्या आयुष्यात जी तुमची 60-70 आयुष्य जेवढं 60-70 वर्ष जेवढं आयुष्य आहे त्याच्यात बदल होत नसतो. तर त्यासाठी एक ट्रेनिंग घ्यावं लागतं, आणि ते ट्रेनिंग नितीनजी देतात. सो ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर त्यांना भेटा, कारण त्यांचा 15 वर्षापेक्षा जास्तीचा एक्सपिरियन्स आहे. इंटरनॅशनल लेवलवर ते काम करतात.
फक्त भारतभर नाही तर दुबई आणि इतरही देशांमध्ये त्यांचे प्रोग्राम असतात. सो असं मार्गदर्शन आपल्याला इतक्या सहजरित्या जर उपलब्ध होत असेल तर मी तर सांगेन की नक्की घ्या. अदरवाईज त्यांनी जे सांगितलंय की ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी छोट्या स्टेप्स पासून सुरुवात करा. अगदी 5-10 मिनिटाच्या ध्यानापासून जे श्वासावर लक्ष आपण केंद्रित करू शकतो तिथूनही सुरुवात केली तरी चालते. डिजिटल डिटॉक्स बद्दल त्यांनी सांगितलं. आजच्या पिढीच्या ज्या वागण्यातल्या किंवा तुमचं जे रिॲक्ट करण्याची जी वृत्ती आहे ती कशावरून आणि कशी अफेक्ट होते, मन हे कसं त्याचं मूळ स्त्रोत आहे कुठल्याही भावनांचा, हे त्यांनी आपल्याला सविस्तर अगदी समजून सांगितलेलं आहे. सो थँक्यू सो मच. आमच्या ऑडियन्सला इतकी सुंदर माहिती दिली आणि मला असं वाटतं की अनअड्रेस्ड इश्यू आहे हा बऱ्याचदा. आपण मेंटल हेल्थ बद्दल खूप बोलतो पण ऍक्च्युली त्याला शिस्त कशी लावायची हे बोलत नाही. सो प्लीज थँक्यू सो मच. ज्यांना हा पॉडकास्ट आवडला असेल आणि वाटत असेल की अरे यार कोणाला तरी उपयोगी आहे ही माहिती तर त्या व्यक्तींसोबत शेअर करा. आणि आवडला असेल पॉडकास्ट तर नक्की लाईक करा. आणि बिलकुल ज्यांना ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स तर डिस्क्रिप्शन मध्ये देतच आहोत. सो प्लीज डू वॉच, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. थँक्यू.